मिशन TIT 2025 बुद्धिमत्ता विषय सुभाष चंद्रशेखर सर घेत आहेत वेन आकृती आणि त्याचं पृथक्करण. सुभाष चंद्रशेखर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचा क्लास सुरू करावा. सुभाष चंद्रशेखर सर. ओके, थँक्यू सर. आपण काल वेन आकृतीचा भाग आपण काही 2 दिवसापासून शिकायला लागलेलो आहोत. पुढचा टप्पा आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृती आपल्या समोर असतात. त्रिकोण असल, आयत असल, चौरस असल किंवा वर्तुळ, या सर्व भागांचा उपयोग या वेन आकृती पृथक्करण किंवा सेपरेशन म्हणतो आपण. पृथक्करण म्हणजे काय? सेपरेशन. तर प्रत्येक आकृती ही तुम्हाला एक घटक दर्शवत असते. हा आयत आहे. आयत काय दर्शवतोय इथं? इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी. आयत, पूर्ण आयत. आणि जर वर्तुळ पाहायला गेलो तर वर्तुळ काय दर्शवतं इथं? गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी. गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी. गणित विषयात आता पूर्ण घटक जर पाहायचा म्हणलो तर आपण समजा वर्तुळ आहे. वर्तुळ म्हणजे काय इथं आणि आयत म्हणजे काय, आणि त्यावर आधारित काही प्रश्न असतात. कमीत कमी 2-3 प्रश्न याच्यावर मागच्या 2 ज्या परीक्षा झाल्या टेटच्या, त्या 2 परीक्षेमध्ये 3-3 उदाहरणं पडलेली आहेत. 3-3 प्रश्न या पृथक्करण, सेपरेशन या घटकावर आलेले आहे. हा घटक सोपा आहे. सोपा आहे. फक्त जेवढं प्रॅक्टिस करतो तेवढं हा म्हणजे त्याच्यात अचूकता अजून वाढणार आहे. 100% ह्याच्यात मार्क पडणार आहे तुम्हाला. आपण जे क्लासमध्ये उदाहरणं जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्या अगोदरच्या 2 दिवसामध्ये जी काय आपण उदाहरणं भरपूर घेतली, त्याच पद्धतीनं या टॉपिक वर सुद्धा आपण जास्तीत जास्त उदाहरणं घेणार आहेत. प्रत्येकाला ह्याच्यामध्ये पूर्ण मार्क मिळायला पाहिजे या पद्धतीने आपण हा टॉपिक घेणार आहोत. त्यात वर्तुळ गणित विषय दाखवतो. आता वर्तुळामध्ये कोणते आकडे आहेत, कोणते अंक आहेत? 5 आणि 15, 20. म्हणजे वर्तुळामध्ये एकूण उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत? 20 विद्यार्थी आहेत. तर आयत, आयत काय दाखवतंय? इंग्रजी. आयत हे इंग्रजी विषय दाखवतो. इंग्रजीत किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत? 10 अधिक 5, 15. आणि गणितात सुद्धा 15 अधिक 5, 20 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तसा हा भाग फार सोपा आहे. ह्याच्यावर आधारित आता प्रश्न बघू. आता लक्षात घ्या, अजून थोडं आपण हे एक समजून घेऊ भाग. इंग्रजीत 15 विद्यार्थी आहेत. 10 अधिक 5, 15. इंग्रजी किती दिसते? 10 अधिक 5, 15 विद्यार्थी. आणि गणित विषयात 5 अधिक 15, 20 विद्यार्थी. पण गणित विषय, इंग्रजी विषय आणि गणित विषय दोन्ही विषयात उत्तीर्ण, दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणजे हा जो काही दोघात कॉमन पार्ट आहे, ह्याच्यात आणि ह्याच्यात सामायिक पार्ट आहे, कॉमन पार्ट. त्या दोन्ही विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण आहेत आणि गणितात सुद्धा उत्तीर्ण आहेत. असा कॉमन भाग किती आहे? 5. गणित आणि इंग्रजीत दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. तर आपण हे समजून घेऊ आता. फक्त गणित या एकाच विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? फक्त गणित विषयात, म्हणजे फक्त वर्तुळात पाहिजेत. गणित म्हणजे काय? वर्तुळ. आणि वर्तुळात फक्त गणित विषयात
म्हणजे फक्त वर्तुळात पाहिजेत 15 विद्यार्थी. 5 विद्यार्थी कशात आहेत? ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय? 15 विद्यार्थी असे ती फक्त फक्त म्हणले तर फक्त गणित विषयात पास आहेत. हे विद्यार्थी इंग्रजी सुद्धा पास आहेत 5, पण ती धरायचे नाहीत. समजा असा प्रश्न असता, गणित या एकाच विषयात गणित या काय हा हा एक शब्द नसायला समजा, गणित या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गणित विषयात किती म्हणलो असतो मी? 20. 5 अधिक 15. पण ही दोन शब्द आलेत. फक्त गणित या एकाच विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी संख्या 15. ओके. गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती? या दोन्ही विषयात. त्याचं उत्तर अर्थातच काय? दोन्ही विषयात कोणते विद्यार्थी येते? दोन्ही आकृतीमध्ये असणारे 5 विद्यार्थी आहेत. दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी 5. प्रश्न तिसरा, गणितात अनुत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत? गणितात अनुत्तीर्ण म्हणजे काय? ही गणित विषय, गणितात उत्तीर्ण एवढे विद्यार्थी आहेत. आणि ह्या वर्तुळाच्या बाहेरचे विद्यार्थी काय आहेत? गणितात पास न झालेले विद्यार्थी, ह्याच्या बाहेरचे बरं काय, वर्तुळाच्या बाहेरचे विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण किंवा नापास आहेत. किती विद्यार्थी आहेत? 10. बघा, गणितात अनुत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण. गणितात अनुत्तीर्ण म्हणजे गणित या वर्तुळात नसणारे विद्यार्थी 10. म्हणजे ही 10 विद्यार्थी काय आहेत? गणितात अनुत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण. ही एक लय महत्वाचा भाग आहे. ही फार महत्वाचा, ही थोडा विचार करणारी गोष्ट असते. गणितात अनुत्तीर्ण म्हणजे वर्तुळात नसणारे 10. ठीक आहे. आता मला वाटतं हे जर व्यवस्थित समजलं तर आपण पुढचे उदाहरण घेऊ. चला सोडवा. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो, फक्त 1 मिनिट. सोडवा. 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न एका मिनिटात झालेच पाहिजेत. ओके ओके. चला, हे असे असे प्रश्न आपल्याला 1 मिनिट सुद्धा वेळ लागला नाही पाहिजे. एकदम एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. एवढी प्रॅक्टिस जर झाली ना तर बाकीचे जे अवघड प्रश्न आहेत त्यांना आपल्याला वेळ द्यायला वेळ जातो, म्हणजे वेळ मिळतो. किती नट मजूर आणि शेतकरी आहेत? किती नट मजूर म्हणजे चौरस आणि वर्तुळात आहेत? किती नट, नटातला कोणता आकडा मजूर चौरसात आहे आणि वर्तुळात आहे? नटाचा नट जो त्रिकोण आहे, त्रिकोणाचा कोणता आकडा चौरस आणि वर्तुळात आहे? तर 50. 50 हा आकडा मजूर बी आहे आणि वर्तुळ बी आहे. 20 आकडा मजूर बी नाहीये, वर्तुळ बी नाहीये. फक्त फक्त ऐका शब्द, प्रश्न लय महत्वाचा, शब्द लय महत्वाचा आहे. फक्त नट असलेल्या व्यक्तींची संख्या किती? फक्त नट असलेले
नट असलेले किती विद्यार्थी आहे? हा काय, फक्त 20. हे नटच आहे फक्त. हे मजूर बी नाहीये आणि शेतकरी बी नाही. 20. किती मजुरी करणारे लोक शेतकरी आहेत? हा काही मजुरी करणारे लोक शेतकरी आहेत, म्हणजे वर्तुळात बी आहेत आणि मजूर बी आहेत. काय? किती मजुरी करणारे लोक, चौरस असणारे लोक शेतकरी बी आहेत. म्हणजे शेतकरी वर्तुळात बी आणि चौरसात बी आहेत. किती विद्यार्थी आहेत आपले, सॉरी, किती शेतकरी आहेत? 40 अधिक 50. बघा, ह्याच्यात बी आहे, चौरसात बी आहेत आणि वर्तुळात बी आहेत. 40 अधिक 50 किती? 90. ओके, ही समजलं का सगळ्यांना? हे एकदम सिंपल उदाहरण मी मुद्दाम सुरुवातीला घेतले. सिंपल नाहीत, असेच प्रश्न आलेले आहेत बरं का परीक्षेमध्ये. तुम्ही जर मागच्या 2022च्या प्रश्नपत्रिका बघितल्या, जर ही आलं तुम्हाला, तर त्या प्रश्नपत्रिकेतले बरेचसे उदाहरण तुम्हाला येतीलच. ठीक आहे, काय अडचण? पुढे जायला काय हरकत आहे का? नाही. जर असेल तर विचारा. सुरुवात आहे, आपली गाडी आता फास्ट पळू शकते. चला पुढे जाऊ का? ओके. वर्तुळ ग्रामीण दाखवतं. वर्तुळ काय दाखवतंय? ग्रामीण लोक. त्रिकोण सुशिक्षित लोक. चौरस अधिकारी दाखवतात. आयत महिला दाखवतात. बघा, 3 गोष्टी आहेत. कोणते सध्या अधिकारी नसलेल्या परंतु ग्रामीण महिला. 3 गोष्टी आहेत. अधिकारी नसलेल्या म्हणजे काय? चौरसात नसलेल्या. अधिकारी नसलेल्या म्हणजे चौरसात नसलेल्या, परंतु ग्रामीण आणि महिला म्हणजे वर्तुळ आणि आयतामध्ये असलेल्या. वर्तुळ आणि आयतामध्ये नसलेल्या. तर कोणता आहे आकडा? मला 5च दिसतोय बघा. बरोबर आहे. ग्रामीण आणि आयतामध्ये असलेल्या. आयत म्हणजे महिला आहे बरं का. ग्रामीण महिला, वर्तुळ
आणि आयतामध्ये फक्त 5 आकडा कॉमन दिसतो. हे आकडा गाळायचा, हे अधिकारी नसलेल्या. ओके. कोणतं उत्तर आहे आपलं? 5. काय अडचण? समजलं का रे? कुणाला अडचण असेल तर सांगा बरं मला. मी डबल रिपीट करू शकतो. एवढं फास्ट जाण्याची गरज नाही. ओके. आता काय म्हणले? 3 शब्द महत्वाचे हा. अधिकारी नसलेल्या. हो का? म्हणजे हे अधिकारी आहे. चौरसातला आकडा घ्यायचा नाही. नसलेल्या. अधिकारी नसलेल्या. परंतु ग्रामीण, ग्रामीण म्हणजे वर्तुळात असणाऱ्या आणि महिला दर्शवते म्हणजे आयतामध्ये असलेल्या. वर्तुळ आणि आयतामध्ये असलेल्या कोणत्या आहेत? फक्त 5 आकडा आहे बघा. ग्रामीण मध्ये आणि महिलामध्ये 5 आकडा कॉमन आहे. 5 आकडा. 5 शिवाय कोणता आकडा कॉमन आहे का दोघात बी? ग्रामीण आणि महिलामध्ये हा दिसतोय बर का 8. वर्तुळात बी आहे, ग्रामीण बी आहे आणि आयत बी आहे. पण हा 8 आकडा सुशिक्षित आहे. सुशिक्षित नाही घ्यायचा आपल्याला. फक्त 5 आकडा घ्यायचा आपल्याला. जो वर्तुळात आहे आणि आयतामध्ये. ह्याला माझ्याकडून चुकून पर्याय राहिले नाहीत, लिहिले नाहीत हा. ओके. 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 हा सोपं आहे, सिंपल आहे. प्रत्येकाला आलं पाहिजे बरं. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र दोन्ही शिकणारे. भौतिकशास्त्र आणि रसायन दोन्ही शिकणारे म्हणजे टी आणि यू आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र दोन्ही शिकणारे टी आणि यू आहे. परंतु परंतु गणित न शिकणारे म्हणजे ह्या गणितातले घ्यायचे नाहीत. म्हणजे यू गळाला फक्त टी आहे. फक्त टी आहे. काय अडचण नाही. चला. एज्युकेटेड शिक्षित.
एम्प्लॉईड रोजगार असणारे. रुरल ग्रामीण. हे 2022 सगळे उदाहरण आहेत बरं का, टेटच्या उदाहरणातले. आणि सगळे मला वाटतं सिंपल आहेत, म्हणजे एकदा समजलं ना काहीच अडचण नाही बघा. सर पुन्हा सांगायचं का डबल पुन्हा एकदा? तसं कुणी इच्छुक असेल तर सांगा मला. 10 उत्तर कन्फर्म आहे का? किती ग्रामीण अशिक्षित? ऐका. ओके ओके ओके. ऐका. ही एज्युकेटेड आहेत. ओके. ही शिक्षित लोक आहेत. आता हे त्रिकोण म्हणजे शिक्षित आहे, आणि त्रिकोणाच्या बाहेरचे कोण असतात? अशिक्षित. त्रिकोणाच्या बाहेरची संख्या कोणते कोणते आहेत? 34, 10, 14. त्रिकोणाच्या बाहेरचे अंक कोणते कोणते आहेत? 34, 10, 14. ही काय आहेत? त्रिकोणातले शिक्षित आहेत. त्रिकोणाच्या बाहेरचे कोण असतात? अशिक्षित. ओके. त्रिकोणाच्या बाहेरचे अशिक्षित. परंतु कोणते अशिक्षित म्हणलेत हे? ग्रामीण भागातले, म्हणजे वर्तुळात असणारे. ह्या वर्तुळात, छोट्या वर्तुळात लोक रोजगारावर असणारे, म्हणजे ह्याच्यात सुद्धा असणारे. हम्म. म्हणजे कोणता आकडा येतो? 10. बघा, अशिक्षित म्हणजे या त्रिकोणाच्या बाहेरचे. अशिक्षित म्हणजे काय? या त्रिकोणाच्या बाहेरचे. एज्युकेटेड शिक्षित. त्रिकोण काय दाखवतो? त्रिकोण काय दाखवतो? शिक्षित, एज्युकेटेड. त्रिकोणाच्या बाहेरचे कोण असतात? अशिक्षित. ग्रामीण म्हणजे या वर्तुळातले. आणि एम्प्लॉईड म्हणजे रोजगार असणारे. हा आकडा आहे. याही वर्तुळात आहे, याही वर्तुळात आहे. बरोबर आहे का? आणि त्रिकोणाच्या बाहेरचा आहे, अशिक्षित आहे हा 10वा. ओके. समजलं का? क्लिअर सांगा. डबल सांगतो मी, वाटलं तर वेगळी आकृती काढतो मी आणि सांगतो, काही अडचण नाही. त्रिकोणाच्या बाहेरचा अशिक्षित, याही वर्तुळात ग्रामीण, आणि या वर्तुळात रोजगार, म्हणजे 10 नंबर. हा. प्रश्न लय, शब्द लय भारी वापरतात ते.
नसलेल्या, असलेला. हं? खेळाडू असलेला. खेळाडू म्हणजे काय रे? हो का हे आयत. खेळाडू. खेळाडू असलेला. हं? परंतु प्रशिक्षक नसलेला म्हणजे वर्तुळातला घ्यायचा नाही आता. वर्तुळातला घ्यायचा नाही. आता खेळाडू कोणते राहिले? क्यू आणि यस. वर्तुळ सोडलं तर. प्रशिक्षक नसलेल्या मुली. मुली म्हणजे त्रिकोण. राहिला कोणता? क्यू. खेळाडू नसलेला, सॉरी खेळाडू असलेला. खेळाडू म्हणजे चौरस असलेला. प्रशिक्षक नसलेला. कोच म्हणजे काय? प्रशिक्षक. प्रशिक्षक म्हणजे वर्तुळातलं घ्यायचं नाही आता. वर्तुळातलं घ्यायचं नाही. मग आता ह्याचं आयतामधलं क्यू आणि यस राहिलं फक्त आता. आणि मुली दर्शवतो. मुली म्हणजे गर्ल्स. त्रिकोणातली. त्रिकोणात क्यू आहे. त्रिकोणामध्ये क्यू आहे. मुली आहेत. कोई कंफ्यूजन? कंफ्यूजन है क्या कोई? नहीं है? चला, काय अडचण सांगा मला. काय अडचण नाही? चालायचं का पुढं? एक सर एकदा सांगा. ओके. ओके. सविता ताई, तुमचा मी माईक ऑन केलेला आहे. बोला तुम्ही. त्याच्यात कोणता तुम्हाला? बोला. कुठं कन्फ्युजन आहे तुम्हाला सांगा. सविता ताई, तुमचा माईक ऑन केलाय मी. तरी बी सांगतो. तुम्हाला आवाज यायलाय का बघा. ओके. ठीक आहे, काय अडचण नाही, तरी सांगतो मी. हा बघा, खेळाडू असलेला म्हणजे आयत. आयतामधला. हम्म. प्रशिक्षक नसलेला. प्रशिक्षक म्हणजे काय? वर्तुळ नसलेला. वर्तुळामधला घ्यायचा नाही. मग आता आयत म्हणजे क्यू आणि एस झाला. आता दोनच आहेत घटक. दोनच घटक आहेत. पण मुली घ्यायच्यात. मुली दर्शवितो. मुली म्हणजे त्रिकोणामध्ये काय? फक्त क्यू येणार आहे. यस येईल का? नाही येणार. यस काय? गर्ल्स नाहीयेत. यस. त्रिकोण नाहीये. यस. फक्त क्यू. त्रिकोण आहे आणि आयत आहे. वर्तुळ नाही. वर्तुळ म्हणजे प्रशिक्षक नाही. नका, प्रशिक्षक नसलेल्या. वर्तुळ नसलेला. त्रिकोणात असलेला. ओके. येस, योगिताताई करेक्ट आन्सर. शीतलताई करेक्ट आन्सर. येस, चेतनाताई करेक्ट आन्सर.
येस किशोरताई करेक्ट आन्सर. दीपालीताई करेक्ट आन्सर. नेहाताई करेक्ट आन्सर. वैभवीताई करेक्ट आन्सर. सुवर्णाताई करेक्ट आन्सर. चला आकृतीचा अभ्यास करा. केवळ एक भाषा बोलू शकणारे लोक ओळखा. एकच भाषा ज्यांना येते, एकच भाषा सिंगल फक्त. आता बघा हिंदी. हिंदी मध्ये काय आहे? जे आहे, ओ आहे, यन आहे, यल आहे. परंतु फक्त आता हा यल हिंदी बोलू शकणार आहे यल, परंतु इंग्लिश बी बोलतो. या वर्तुळात आहे का नाही यल? म्हणजे यल हा त्याला दोन भाषा येतात, दोन यलला. यन तर लय विद्वान आहे बघा. यन तर काय, त्याला हिंदी येते, इंग्लिश येते आणि तमिळ सुद्धा येते बघा, एवढा विद्वान आहे. आपल्याला हे विद्वान घ्यायचे नाहीत. फक्त एकच भाषा येणार आहे. का हिंदी फक्त जे ला येते, इंग्लिश फक्त आय ला येते आय, आणि तमिळ तमिळ फक्त के ला येते. आय अधिक जे अधिक के, सिंगल भाषा येणार आहे. ते फक्त एकाच वर्तुळात आहेत, दोन वर्तुळात येत नाहीत, सिंगल मिक्स नाही येत. आय अधिक जे अधिक के, आय अधिक जे अधिक के, सिंगल भाषा येणार आहे. दोन भाषा नाही आहेत, तीन भाषा न येणार आहे, फक्त एक भाषा येणार आहे. मोठं उदाहरण आहे आता हे. नाही काय नाही, सोपं आहे पण हा, काळजी करू नका. हे वाचूच नका बरं, सध्या हीच घ्या. हा वरचा भाग वाचू नका, आकृती बघा. थोडं मी असं ही केलं, कॉम्पॅक्ट केलंय बरं का हा प्रश्न. मला लक्षात आलं नाही, सेपरेट कागदावर घ्यायला पाहिजे होता. चला 1 मिनिट वेळ देतो, सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करायचा. कुछ भी हो आना चाहिए आपको. ओके. हे परीक्षेतलेच उदाहरण आहेत बरं. एकही बाहेरचं उदाहरण नाही घेतलंय मी, आणि मुद्दामून हार्ड घेतलेत काही उदाहरण. ओके चला पुढे चला, किशोरताई पुढे चला, बरोबर आहे उत्तर, बरोबर आहे. चला शीतलताई बरोबर आहे, करेक्ट आन्सर. येस योगिताताई बरोबर आन्सर. पुढचं सोडवा. चला येस. येस येस स्नेहलताई बरोबर आहे, येस. योगिताताई बरोबर आहे, येस. श्रेयाताई बरोबर आहे. येस नेहाताई बरोबर आहे, करेक्ट आन्सर. ओके योगिताताई बरोबर आहे आन्सर. येस
येस, करेक्ट आहे. अनिल सर बरोबर आहे. अनिल सर, गुरव सर बरोबर आहे. विद्याताई, रॉंग आन्सर. आठवीत नसणाऱ्या, आठवीत नसणाऱ्या म्हणजे काय घ्यायचं नाही? चौरस घ्यायचा नाही. बाकीचे विद्यार्थी सगळे बेरीज करा. 27, 4, 7, 45, 107. नाही 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 नाही. ए बाबा, सगळं नाही रे बाबा. हा, फक्त मुली घ्यायच्यात ना. मुली म्हणजे ह्या, मुली म्हणजे ह्या, आणि त्या आठवीत नसणाऱ्या, म्हणजे चौरसामध्ये नसणाऱ्या, म्हणजे हीच आहे ना रे एवढूस मुली, आणि आठवीतल्या घ्यायच्या नाहीत, म्हणजे एवढंच. हे चौरस वरचा कट करायचा. येस, किशोरताई बरोबर आहे. गायकवाड ताई बरोबर आहे. चला, सगळ्यांना आलंय का रे? काय अडचण आहे का? सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. बरोबर आहे. हे 145, 107 अधिक 45, 152, 45 अधिक 107. मुली, का ह्या मुली आहेत. फक्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे, वक्तृत्व स्पर्धा हा काही, फक्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे इयत्ता आठवीतील विद्यार्थी किती? का फक्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे इयत्ता आठवीतील विद्यार्थी, का 8 आणि एक, पण एक काय, मेहंदीमध्ये एक भाग घेणारी 8, तिला काढून टाका, म्हणजे 8च आहे फक्त. का वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे आठवीतील विद्यार्थी 8 आहे, आणि एक आहे वर्तुळात. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे वर्तुळ, वर्तुळातले घ्यायचे, पण चौरसातले सुद्धा घ्यायचे आहेत. आठवीतले विद्यार्थी फक्त 8 आहे. आठवीत नसणारे मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे मुलगे किती? आठवीत नसणारे म्हणजे चौरसात नसणारे, आठवीत नसणारे म्हणजे चौरसात नसणारे, मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे. मेहंदी स्पर्धा म्हणजे काय? त्रिकोण. त्रिकोणातले घ्यायचे, आणि ह्या आठवीतले विद्यार्थी टाळायचे. मुलगे, मुलगे बर का, मुलगे, मुली नाही. हा का, मुली काय आहेत? ह्या 45 आहेत, पण नाही घ्यायचं. 45 आहे पण नाही घ्यायचं, फक्त 7 आहेत. 45 मुली आहेत, मुली घ्यायच्या नाही, मुलगे आहेत. 7, 7 घेतलेत. आठवीत नसणारे, ह्या चौरसामध्ये नसणारे, मेहंदी स्पर्धात भाग घेणारे मुलगे. समजलं का रे?
काय अडचण? काही अडचण नाही. पुढे चलू का? सेल्फ स्टडी फार महत्वाची आहे. काही उदाहरणं तुम्ही सुद्धा शोधा आणि सोडवा. पुढचं उदाहरण घेत आहे, एवढं समजले असं गृहीत धरू का? ओके. पुढे जातो मग. लास्ट एक्झाम्पल. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे तिसऱ्याचं. येस, करेक्ट आन्सर. समजून सांगायची गरज आहे का? सांगू का? समजून सांगायची गरज आहे का? का पुढे जाऊ? चला, कुणाला सांगायचं असेल तर मी सांगू शकतो. काही अडचण नाही, एवढं फास्ट जायची काही गरज नाही. चला, कोणता प्रश्न? कोणता प्रश्न सांगू? चला, वैभवताई, कोणता प्रश्न सांगू? पहिला, दुसरा, तिसरा, किंवा काय समजलं नाही ते सांगा. सगळं समजलं तर सगळंही सांगू शकतो. तुमचा माईक ऑन केलेला आहे मी. वैभवीताई, पहिल्याच ये. सर्व पदार्थ आवडणारे. सर्व पदार्थ म्हणजे काय? प्रत्येक आकृतीमध्ये असणार आहे. त्रिकोणात बी, वर्तुळात बी, षटकोनात बी,
त्या चौरसामध्ये बी तर कोणता शब्द आहे? ये शब्द आहे बघा, सगळ्यामध्येच ये शब्द आहे. म्हणजे सर्व पदार्थ आवडतात त्याला, ए वाल्याला. बघा नीट बघून घ्या. वर्तुळात बी ए आहे, षटकोनात बी आहे, त्रिकोणात बी आहे, आणि ह्या चौरसामध्ये बी ए आहे. त्यामुळे सर्व पदार्थ त्याला आवडतात. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शविली आहेत? पावभाजी व्यतिरिक्त. पावभाजी काय आहे? षटकोन आहे. पावभाजी व्यतिरिक्त म्हणजे हा काही पावभाजी म्हणजे ह्या षटकोनामधले घ्यायचे नाहीत हा. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शविली आहेत? डी. डी कस काय रे? कोण सांगत? कोण सांगू इच्छित आहे का? बघा मी त्याची माईक ऑन करतो मी. त्याचं उत्तर टी आहे. कशामुळे टी आहे? चला कदम सर आलेले आहेत. फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दाखवली आहेत? फक्त कचोरी. व्ही आहे. फक्त कचोरी. व्ही हा शब्द कशामध्येच नाही, फक्त या त्रिकोणामध्ये आहे. फक्त हा कचोरी जो काही त्रिकोणाने दाखवलेला आहे तो व्ही अक्षराने दाखवलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इतर सर्व टी घेतलं तर येत नाही. बरोबर आहे. चालेल, आपण ह्याचा विचार करू आपण नंतर. सांगतो मी तुम्हाला याचा. गजानन सर. ओके चला. ओके थँक्यू. थोडं केलं का? हो सर. कॅपिटल गजानन कदम सर, गणित. शेकडेवारी. स्टार्ट करू का मी? चालू करा सर, चालू करा, काय अडचण नाही. ओके. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांना मी प्राध्यापक गजानन कदम सर पुन्हा एकदा आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळे आले का? ओके चला. काल आपण श्रेणी या विषय पाहिलं होतं. दोन्ही लेक्चर आपले झालेले आहेत. श्रेणी या विषयाला आपण पूर्ण पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी त्याच्यामधलं काही गोष्टी राहिल्या असतील तर आपण ते परीक्षेच्या पुढे आपण ते सर्व क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. काही राहणार नाही याची
हमी आम्ही देतो. गणिताचा जो पूर्ण पोर्शन आहे तो 100% आपल्याला या कमी वेळेमध्ये परंतु कन्सेप्ट वाईज सर्व क्लिअर व्हायला पाहिजे. याची हमी मी असेल, आपले राम सर असतील किंवा सुहास सर असतील, आम्ही सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बाकी पण आणखी इतर विषयाबद्दल पण वेगवेगळे शिक्षक येणारच आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. तर तत्पूर्वी आपण आपल्या गणिताबद्दल बोलू. आज आपल्याला गणितामधला एक नवीन विषय घ्यायचा आहे. नवीन हे याच्याबद्दल तुम्हाला सर्वश्रुत आहात, तुम्हा सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आज आपल्याला घ्यायचं आहे शेकडेवारी, पर्सेंटेज. याबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. शेकडेवारी किंवा पर्सेंटेज, त्याला आपण टक्केवारी सुद्धा म्हणतो. टक्केवारी काढणे असेल, शेकडा, आणि त्याचं जे चिन्ह आहे हे समोर इथं हे चिन्ह दिलेलं आहे. तर अशा चिन्हांनी शेकडेवारी दर्शवली जाते. हे आपण पुढे गणितामध्ये पाहणारच आहेत. हे चिन्ह महत्वाचं आहे, हे चिन्ह लक्षात ठेवा. गणितामध्ये बरेच चिन्ह असतात, ते तुम्हाला एकदा मी पाठवतो त्याची PDF की किती चिन्ह असतात, कशा पद्धतीनं ते जे जे सायन्स असतात त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे. तर हे सिम्बॉल जो आहे तो पर्सेंटेजचा आहे, हे लक्षात ठेवा. आपण शेकडेवारी म्हणजे काय, तर शेकडेवारी म्हणजे प्रति शंभराला किती असे होय. म्हणजे शेकडा 15 याचा अर्थ काय, 100ला 15. टक्केवारी, आता सर्वांनाच आपले पर्सेंटेज तर माहित असतात. 10वीला आपल्याला 72% पडले, 80% पडले, 90% पडले, 95% पडले. टक्के म्हणजे काय, शेकडा किती पडले. आता उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस 750 पैकी मार्क असायचे. मग 750 पैकी 600 पडले, 700 पडले. तर 750 पैकी मार्क किती पडले असं विचारलं जात नाही. विचारलं जातं टक्केवारी किती आली, पर्सेंटेज किती आलं. मग पर्सेंटेज ज्या ज्या ठिकाणी विचारलं जातं त्याचा अर्थ असतो 100 पैकी किती पडले. तुम्हाला 750 पैकी 600 पडले, पण 100 पैकी किती पडलं याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं जातं. मग त्याला शेकडेवारी म्हणतात, टक्केवारी म्हणतात. किंवा तुम्ही बँकेमध्ये साधं जरी बँकेमध्ये कधी गेलात तर बँकेमध्ये विचारलं की व्याज दर काय आहे, व्याज दर समजा 10% व्याज आहे. 10% व्याज म्हणजे काय, शेकडा 10% असतं ते. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. तर हे बऱ्याच ठिकाणी हे व्यवहारामध्ये सुद्धा शेकडेवारी विचारलं जातं. तर आज आपल्याला शेकडेवारी शिकायचं आहे. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, जो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा उपयोगी येतो. आता याच्यावर काय प्रश्न पडतात, तर सोपे सोपे प्रश्न पाहू अगोदर, त्यानंतर आपण हार्ड क्वेश्चन करायचं, हॉट क्वेश्चन ज्याला म्हटलं जातं त्याच्याकडे आपण जाणार आहे. सुरुवातीला आपण त्याची कन्सेप्ट जी आहे, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सोपे सोपे प्रश्न घेऊत आपण, त्याच्यानंतर आपण हार्ड क्वेश्चन कडे जाऊ. सुरुवातीला पहिलं पहा, तर सर्वसाधारणपणे आता एक उदाहरण देतो मी, त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण पहा, किंवा आणि थोडं आणि समजून घ्यायचं जर असेल तर 5% म्हणजे किती. तर ज्या ठिकाणी हे समोर जर असं चिन्ह आलं तर याचा अर्थ समजून घ्यायचा 5/100. हे टक्के जिथं असेल तिथं 100 असणार आहे. जिथं टक्के चिन्ह आलं तिथं 100 चिन्ह असणार आहे. मग 5% म्हणजे 5/100 असणार आहे. आणि मग 5% म्हणजे किती, 100 पैकी किती. हा, तर त्याचं उत्तर देताना आपल्याला याच्यामध्ये दशांश अपूर्णांक जे असतात त्याचं एक थोडंसं लॉजिक समजून घ्यायचं आहे. दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद जो असतो तो 10च्या पटीत असतो, 10च्या पटीत असतो. उदाहरणार्थ आता बघा, समजा 5/10 असेल किंवा 5/100 असेल, 5/1000 असेल. अशा पद्धतीनं जर गणित आलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक वापरून आपल्याला याचं पटकन उत्तर, कॅल्क्युलेशन न करता उत्तर काढता येतं. उदाहरणार्थ काय आहे, समजा उदाहरणार्थ याचं उत्तर आपल्याला ज्यावेळेस द्यायचं आहे त्यावेळेस आपण काय करायचं, इथं खाली 0 किती आहेत बघायचं. एक 0 आहे, एक 0 आहे, तर आपल्याला फक्त 0.5 लिहायचं आहे. म्हणजे एक 0 फक्त संख्येच्या अलीकडे द्यायचं आहे. ओके, संख्येच्या अलीकडे द्यायचं आहे. त्यानंतर इथं 2 झिरो आहेत, तर 2 झिरो द्यायचे तर, परंतु पॉईंट देताना काय करायचं आहे, पॉईंट कुठं द्यायचा आहे, हा पॉईंट इथं द्यायचा आहे.
इथं पण 3 शून्य आहेत ना, 3 म्हणजे 5च्या अगोदर 3 झिरो द्या, परंतु पॉईंट देताना इथं पॉईंट द्या. 10 जर असेल तर 0.5, 100 जर असेल तर 0.05, 1000 जर असेल तर 0.005. ओके, हे समजण्यासाठी, हे कॅल्क्युलेशन न करता आपल्याला उत्तर डायरेक्टली काढता येतं, काहीच अवघड नाही. 10,000 असेल तर 10,000चं पण उत्तर काढता येतं, त्याच्यामुळे याला कॅल्क्युलेशन करत बसू नका. ओके, तर हे पर्सेंटेज, मग याचा पर्सेंटेज किती आला? 0.05. आता इथं लक्ष द्या, 0.05 आणि 0.5 या दोन्हीही संख्येमध्ये फरक आहे. याचं मूल्य वेगळं आहे, याचं मूल्य वेगळं आहे. 0.5 म्हणजे वेगळा आणि 0.5 म्हणजे 50 असा त्याचा अर्थ होत असतो. याचा आणि याचा अर्थ वेगळा आहे. हा, आता याच्या पुढे जरी 0 किती पण दिले तरी याचा अर्थ बदलत नाही, पण 0च्या दशांश पुढे संख्येच्या अलीकडे जर शून्य दिला तर त्याचा फरक पडतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या गोष्टी. ओके, चला, असं जर समजा आपण 21% असं जर लिहिलं तर त्याचं मला उत्तर सांगायचं आहे. किती येणार 21% लिहिल्यास या या फॉर्मॅटमध्ये? येस मॅम, बरोबर आहे. आणखी आणखी बऱ्याच जणांकडून उत्तर अपेक्षित आहे. योगिता मॅम बरोबर आहे आपला. छान, विशाल सर आपलं पण बरोबर आहे. हा, सुप्रिया मॅम थोडस चुकला, एक एक्स्ट्रा 0. हा, रितेश सर आपलं बरोबर आहे. ठीक आहे, हे सर्वांचं बरोबर आहे. 0.21 या दोन संख्या आहेत, इथं 2 झिरो आहेत, म्हणून शून्याच्या नंतर पॉईंट द्यायचा, हे लक्षात ठेवा. जेवढे शून्य असतील तेवढं दशांश चिन्ह अलीकडे येणार आहे. पुढं आता आता लक्षात ठेवा, 125% असं जर असेल तर काय? 125% असेल तर काय उत्तर? गुड, व्हेरी गुड. येसे मॅम बरोबर आहे, चेतना मॅम बरोबर आहे, दीपाली मॅम आपला पण बरोबर आहे. 125% म्हणजे काय? स्नेहल मॅम बरोबर. छान. ओके, सोप्याकडून कठीणाकडे. 1.25 हे त्याचं उत्तर आहे. 1.25 का ते समजलं असेल तुम्हाला. वर 3 संख्या आहेत, खाली इथं 2 शून्य आहेत, म्हणून इथं 1 नंतर पॉईंट द्यायचं. खाली 2 शून्य असले की पॉईंट 2 ना अलीकडे आणायचं. ओके, आता थोडस अवघड आहे, चालेल, थोडस अवघड. 0.18%. 0.18%. आता गुड, येस मॅम बरोबर आहे आपलं. हा, रितेश सर आपलं पण बरोबर आहे. छान. 0.18/100. दीपाली मॅम बरोबर आहे. शीतल मॅम आपलं पण बरोबर आहे. 0.0018 या शून्याला अर्थ आहे, म्हणून हे शून्य विसरायचे नाही. हे शून्याला अर्थ आहे. गणितामध्ये प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो. आता याच्या पुढे जर शून्य दिला तर त्याला अर्थ नाही राहणार, पण याच्या अलीकडच्या शून्यांना अर्थ आहे. आता इथं जो शून्य आहे हा दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, पण पॉईंटच्या अगोदर शून्य असतो. जर संख्या नसेल, पूर्णांक संख्या जर नसेल तर झिरोच असतो. ओके, चल आणखी एक. 2.8% इज इक्वल टू, चल 2.8. बरोबर. चला, चुकलं मॅम आपलं. बरोबर आहे.
आत्ताच बरोबर आहे, योगिता मॅम बरोबर आहे आपला. योगिता मॅमचं थोडंसं चुकलेलं आहे. प्रथमेश सर आपलं बरोबर आहे. याचं उत्तर आहे 0.028. ओके, चला आता आणखी एक. चला, हे समजलं, हे कॅल्क्युलेशन समजलं आपल्याला. ओके, चला, म्हणजे हे फक्त टक्केवारीसाठी आहे. आता ऍक्च्युली गणित कसे विचारले जातात ते आपण गणित पाहूत. आता एक उदाहरण आपण घेऊ. पर्सेंटेज कसं विचारलं जातं हे तुम्हाला आता, हे पर्सेंटेज कळालं. डायरेक्टली जर तुम्हाला विचारलं तरी येतं असं. जे दशांश अपूर्णांकामध्ये जे आहे शेवटी, म्हणजे जर छेद जो आहे 10, 100, 1000 या पटीमध्ये असेल तर तुम्हाला समजतं. चला आता उदाहरण पहा, प्रश्न पहा. सोप्याकडून कठीणाकडे आपण जाणार आहे. प्रश्न पहिला, 2100, 2100, 2100 चे 6% म्हणजे किती, असा प्रश्न आहे. 2100 चे 6% म्हणजे किती? बरोबर, स्नेहल मॅम बरोबर आहे आपला. येस मॅम आपलं पण बरोबर आहे. 2100 चे 6% म्हणजे किती? हा, किशोरी मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड, व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे. आपलं येत आहे, म्हणजे वी आर ऑन राईट ट्रॅक. चला बरोबर. पण आता बऱ्याच जणांनी ज्यांनी उत्तरं दिले नाही त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की हे नेमकं कसं काढायचं. त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करून सांगतो. 2100 आहेत, चे लक्षात ठेवा, जिथं जिथं चे येईल तिथं तिथं गुणाकार असणार आहे. जिथं जिथं चे येईल, चा येईल, ची येईल तिथं गुणाकार असेल. ओके, तर चे म्हणजे इथं गुणाकार आला. 6% म्हणजे 6/100 आहे. हे सोपं कॅल्क्युलेशन आहे. हे गुणाकारात आहे तर हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. ओके, खाली एक राहिला म्हणजे खालची किंमत संपली. 21 गुणिले 6 किती झाले? 21 गुणिले 6 126. म्हणून आपलं उत्तर आलं 126. 2100 चे 6% म्हणजे किती? 126. ओके, समजलं? असे टेट मध्ये असे पण प्रश्न विचारले जातात. सगळे अवघडच विचारले जातात असं काही नाही. असे पण सोपे प्रश्न विचारले जातात, काही प्रॉब्लेम नाही. चला, हे समजलं का? हा, पटकन हे समजले का? ओके, चला पुढं. आता थोडस अवघड. आता थोडं वेगळ्या पद्धतीने. 8/16 म्हणजे किती? 8/16 म्हणजे किती? 8/16 अशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8/16 म्हणजे किती? हा बरोबर आहे, छान.
यस, चेतना मॅम बरोबर आहे आपला. सरेन सर आपला पण बरोबर आहे. रितेश सर बरोबर. योगिता मॅम बरोबर. चला पटकन सर्वांनीच उत्तर देणं अपेक्षित आहे. हे रेग्युलरली जे देतात ते त्यांना तर येतच आहे, पण तुम्ही पण यायला पाहिजे. 31 विद्यार्थी ऑनलाईन बघत आहे, मी सोडून 30 राहिले. 30 मधल्या 15नी तरी कंटिन्यू रिप्लाय द्यायला पाहिजे. ओके, हे आपल्यासाठी नाही असं विचार करू नका. तुम्ही पेड क्लासला बसलेला आहात, तुम्ही पैसे दिलेले आहेत. श्रेया मॅम बरोबर आहे. हा, जर पॉईंट कसा द्यायचा. हा ठीक आहे ना, तुम्ही मध्ये मध्ये मला प्रश्न विचारत राहा, मध्ये मध्ये तुमच्या म्हणजे अडचणी विचारत राहा. बघा, तुम्ही अडचण विचारली तर मला अडचण कळेल. मला असं वाटेल की अरे यांना उत्तर येत आहेत म्हणजे यांना सगळं समजलं. तुम्हाला कुणाला इंडिव्हिज्युअली कुणाला जरी कळालं नाही तर सिंपल एखादा सिली क्वेश्चन जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण तो विचारा. त्याचं कारण आहे की तुमच्या मनाला डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे. सिली क्वेश्चन म्हणजे कितीही, सर इथं पॉईंटच कसा आला, हे असंच कसं काय झालं, विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण ह्याच्यासाठीच आपण लाईव्ह सेक्शन मध्ये आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मॅम तुम्ही जे म्हणलात की पॉईंट कसा द्यायचा, तर लक्षात ठेवा. आता आपण याच्यामध्ये बघा, 8 चे 16% म्हणजे किती, 8 गुणुले 16/100 बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता 8 ने 100ला भाग जात नाही तर काय करायचं, 8 न वरच्याचा गुणाकार असतो. 8 गुणुले 16 बरोबर किती झाले, 128 बरोबर. 128/100 आला. आता पॉईंट कसा द्यायचा असा तुमचा मुद्दा होता, बरोबर आहे. तर पॉईंट कसा द्यायचा, साधा आणि सिंपल लॉजिक आहे. बघा, साधा आणि सिंपल लॉजिक आहे, नीट समजून घ्या. वरची संख्या जशाच तशी मांडा, काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये संख्या मांडायला नाही. ओके, जशा तशी मांडली. आता एक काम करायचं, इथे शून्य किती आहेत, 2 बरोबर. आता या बाजूनं लक्षात ठेवा, उजव्या बाजूला, या बाजूनं पलीकडच्या बाजूनं, राईट साईड ना, या बाजूला ही कोणती आहे, राईट साईड आहे. या बाजूनं आपल्याला 2 शून्य आहेत ना, 1 आणि 2 पद सोडायचे आणि इथं पॉईंट द्यायचं. या बाजूनं सांगालो मी तुम्हाला, मग तुम्हाला पलीकडच्या बाजूनं, या बाजूनं मोजायचं आहे, या बाजूनं मोजायचं नाही. पलीकडच्या बाजूनं 2 पद फक्त अलीकडे सोडायचं आहे. ओके, 8 1 सोडला आणि 2 1 सोडला, पॉईंट दिला. समजलं काय. आणखी सांगतो तुम्हाला, समजा इथे समजा 1 2 4 6 8 आहे, खाली 100 आहे. ओके, तर आपण काय करणार, वरची संख्या कशाच तशी लिहा, 1 2 4 6 8. आता काय करायचं, आपल्याला 2 शून्य आहेत ना, राईट साइड ना आपल्याला 2 न पॉईंट अलीकडे द्यायचा आहे, 1 आणि 2 इथं पॉईंट द्यायचा. समजलं का पॉईंट कसा द्यायचा. ओके, क्लिअर. हा, आता आणखी एक तुमच्या मनामध्ये गावत असेल, समजा आता जेवढं मला कळतं तेवढं मी सांगतो. मला कळतं म्हणजे असा तुमच्या मनात प्रश्न आला, समजा वर 5च आहे आणि खाली 100 आहे, मग सर वर तर 5च आहेत, मग काय करायचं, तर लक्षात ठेवा, वर 5 आहेत ना, 5 लिहा. ठीक आहे. आता खाली 2 शून्य आहेत ना, त्याच्या आधीवर 5 ला आपल्याला इथं 3 अंकी संख्या आहे ना, वर इथं पण 3 अंकी संख्या तयार करा. आता 5च्या पुढे जर शून्य लिहिला तर 5चं मूल्य बदललं ना, 50 झालं. आपल्याला ते नाही करायचं, पण 5च्या अलीकडे आपण कितीही शून्य दिले तरी चालतात का नाही. इथं जरी आपण 4 शून्य दिले तरी 5चं मूल्य बदललं का, नाही बदललं. मग 5चं मूल्य बदलत नाही, आपल्याला शून्य कितीही देता येतात. आता आपल्याला संख्या झाली, बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे होते, 2 पॉईंट पाहिजे होते, म्हणून 5 1 आणि 2 सोडून इथं पॉईंट द्यायचं. हे 2 शून्य 2 पॉईंट आले. समजलं आता. राणी मॅम समजलं आपल्याला. ओके, चला गुड. हा, आता 1 पॉईंट. हा, आणखी एक असतं की हे जी संख्या वाचताना आपल्याला कसं वाचायचं असतं, लक्षात ठेवा. 1.28 असं म्हणता येत नाही याला,
1.28 म्हणायचं नसतं, 1.28च म्हणायचं असतं. ती एकच संख्या कन्सिडर केली जाते. ती जॉईंटली म्हणायचं नसतं, 28 म्हणायचं नसतं. 2 आणि 8, 2 आणि 8 असंच म्हणता येतं. पॉईंट नंतरच्या संख्या ह्या म्हणजे 1 डिजिट मध्ये काउंट केल्या जातात. 1.28 असंच म्हणायचं. ठीक, हे हे सांगायला मी तुम्हाला. मॅनर्स असतात, जसं मॅनर्स असतात ना शिष्टाचार, त्या पद्धतीने याच्यातल्या काही गोष्टी आहेत. चला पुढचा, हे दोन्ही प्रश्न समजले आपल्याला. आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही माझ्या लेक्चरमध्ये प्रश्न विचारायला तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता. कोणते म्हणजे याच्या रिलेटेड. बाकी पण विचारले तरी सांगेल मी उत्तर, असं काही नाही. चला, 1200 चे 25% किती? 1200 चे 25% किती? 1200 चे 25%. बरोबर. जयश्री मॅम बरोबर आहे आपला. एवढे मॅम आपलं पण बरोबर आहे. शीतल मॅम बरोबर. प्रथमेश सर बरोबर. गुड. 4, 5 बरोबर. 6 बरोबर. 7 बरोबर. मी काउंट करतोय. 8 बरोबर. 9 बरोबर. ठीक. हा बरोबर. म्हणजे 10 ते 15 ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत, बाकी 15 फक्त बघतायत. तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी व्हा. 11. ठीक आहे. चला, बरोबर आहे आपल्या सर्वांचं उत्तर. याचं उत्तर आहे 300. 1225%. हे कॅल्क्युलेशन करताना सोपी ट्रिक वापरा. हे शून्य, हे दोन्ही शून्य कटतात. 12 गुणिले 25 येतं, तर त्याचं उत्तर येतं 300. साधा आणि सिंपल. चला पुढचा प्रश्न. आता थोडस अवघड. ओके, थोडस अवघड. 825 चे 14% किती? आता सगळे प्रश्न असेच येणार का? नाही, असे पण येणार. 825 चे 14% किती? आता थोडस अवघड आहे बघा. कॅल्क्युलेशन करावं लागेल, उत्तर यायला पाहिजे, पॉईंट पण आहे त्याच्यामध्ये. पॉईंट पॉईंट स्नेहल मॅम, पॉईंट आहे पॉईंट. बरोबर. येस मॅम बरोबर आहे. चुकलं. हे बरोबर आहे. चला बरोबर. काही जणांचं उत्तर बरोबर येते, काही जण थोडेसे कन्फ्युज आहे, पॉईंट बद्दल कन्फ्युज आहे. हा बरोबर आहे. हा चुकलं मॅम. प्रथमेश सर चुकला आपला. क्लिअर करा ते. हा विद्या मॅम बरोबर आहे आपला. हा बरोबर आहे प्रथमेश सर. दीपाली मॅम बरोबर आहे. ओके. धनलक्ष्मी मॅम बरोबर. चला इकडे लक्ष द्या. 825 गुणिले 14%. 825 आणि 14चा गुणाकार करा. गुणाकाराला 11,550 छेद 100 आहे. मग याच्यामध्ये आपण असं पण करू शकतो, हे शून्य कटला, हे शून्य कटला. ओके, राहिले 10 खाली. 10 खाली राहिले तर आपण काय करायचं, वरची संख्या मांडा 11, 5, 5 आणि पॉईंट आपल्याला 1 न द्यायचा आहे.
म्हणजे 115.50 115.5 हे पण उत्तर येऊ शकतं. जर तुम्ही पॉईंट कट नाही केला, 0 कट नाही केला तरीही चालतं. संख्या जशा तशी लिहा आणि 2 न पॉईंट इथं द्या. दोन्हीचं उत्तर तेच आहे. 115.5 म्हटलं काय आणि 115.50 म्हटलं काय, दोन्हीची पण सेम सेम मूल्य आहे. ओके, सेम मूल्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. समजलं काय? पर्सेंटेज मध्ये 0 कॅन्सल नाही करतात ना. कोणतं 0? इथं ना, ते पुढे 0 कटच होणार आहे ना. इथं ह्या 0ची व्हॅल्यू नाहीच आहे ना. ठीक आहे, दोन्ही दोन्ही उत्तर अशा पद्धतीने लिहिले तरी दोन्ही उत्तर सेमच आहेत. ओके, याच्यानंतर कितीही 0 दिले तरी काही प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली कट होतं. चालेल. चला आता थोडेसे पॉईंट मधले आणखी, आता हे जे आहेत हे पॉईंट मध्ये घेऊ आपण. इथपर्यंत समजलं. एक पॉईंट बघा, एक असतात सिंपल सिंपल नंबर, दुसरे असतात फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक. तिसरे असतात मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. चौथ्या असतात डेसिमल. डेसिमल म्हणजे दशांश, दशांश अपूर्णांक. हे 4 पद्धतीचे पॉईंट हे असतात, नंबर्स असतात. याच्यामधलं पहिलं रेग्युलर नंबर आपल्याला येतात, पण बाकी 3 मध्ये कन्फ्युजन होतं. तर ते 3 मध्ये कन्फ्युजन होऊन याच्यासाठी आपल्याला पण बाकी उदाहरणं पण घ्यायची आहेत. आता पॉईंटचे आपण उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ 260 चे 0.4% म्हणजे किती? 260 चे 0.4% म्हणजे किती? चला. हो बरोबर, स्नेहल मॅम बरोबर. गुड, व्हेरी गुड. चेतना मॅम आपलं पण बरोबर आहे. छान, आपलं पण बरोबर आहे. बरोबर, 0.4. ठीक आहे, विशाल सर आपलं पण बरोबर आहे. हा, सुप्रिया मॅम बरोबर आहे. शेवटचा पॉईंट पण, शेवटचा 0 पण सोडत नाही. सुप्रिया बरोबर आहे. 0 दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. आणि मॅम बरोबर आहे आपला. हा, अर्चना मॅम आपलं पण बरोबर आहे. ठीक आहे, हे उत्तर आलं, हे चांगली गोष्ट आहे. चला गुड. आता बघा, 260 मल्टिप्लाय बाय 0.4 अपॉन 100. आता याच्यामध्ये आपण हे 0 कट होऊ शकतं. या दोघांचं कॅल्क्युलेशन करा, गुणाकार करा. आता हा, आता बऱ्याच जणांना हा, इथं एक थोडस समजून घ्या. हे जे 26 आणि 0.4 याचा गुणाकार कसा करायचा, असं काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडू शकतो, ज्यांना गणिताचं बॅकग्राऊंड नाही. तर इकडे लक्ष द्या, 26 गुणुले 0.4. ओके, याचा गुणाकार करायचा आपल्याला. मग याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवा, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट नाहीये असं कन्सिडर करा आणि सिंपल आपला गुणाकार करा. 4 चौक 6 चौक 24. ओके, 6 चौक 24, इथं 2 आले, 4 दोन्ही 8 आणि 2 10. बरोबर. आता शून्यानं हा, आता हे शून्यानं कॅल्क्युलेशन केलं तरी काय येणार आहे? शून्यच येणार आहे. ओके, आता हे 4 आले,
शून्य आले, एक आले. आता काय करायचं लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं, इथं पॉईंट होता, आता पॉईंट कुठं आहे, एक ना अलीकडे आहे, तर पॉईंट इथं द्यायचं. ओके, बघा नीट समजून घ्या. पॉईंट एक घर अलीकडे आहे तर एक घर अलीकडे पॉईंट द्यायचं. हा इकडे लक्ष द्या. पॉईंट एक घर अलीकडे आहे म्हणून एक घर अलीकडे पॉईंट द्यायचा, म्हणजे 10.4 असं त्याचं उत्तर आलं. ओके, आता हे थोडंसं समजून घ्या. समजा इथं 1.5 आणि 2.5 असं जर गणित असेल तर हे गणित कसं सॉल्व्ह करायचं. आता इथं दोन्हीकडे पॉईंट आहे, लक्षात ठेवा दोन्हीकडे पॉईंट आहे. हे बऱ्याच जणांना समजण्यासाठी गुणाकार कसा केला जातो पॉईंटचा ह्याच्यासाठी. आता हे पॉईंट आहेत, हे पॉईंट नाहीत असं कन्सिडर करा, एक वेळ नाही असं कन्सिडर करा. 5 5 25, 2 आले, 5 1 5, 5 2 7 झाले. पहिला भाग दिला म्हणून पहिला गुणाकार केला म्हणून पहिलं पद सोडून द्या. 2 पंचे 10, हातचा आला 1, 2 1 2 आणि वरचा 1, 3, 5 7 3. आता इकडे लक्ष द्या, 5 7 3 हे उत्तर आलं. आता समजून काय घ्यायचंय बघा, आपल्याला पॉईंट कुठं द्यायचा आहे हे समजून घेण्यासाठी. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत, एक. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 2. म्हणजे पॉईंट नंतर इथं एक झाली, इथं एक झाली, म्हणजे 2 संख्या झाल्या, म्हणून पॉईंट 2 ना अलीकडे द्यायचा. इथं हे एक घर सोडायचं, हे एक घर सोडायचं, पॉईंट इथं द्यायचं. हे समजून घ्या, हे समजून घ्या. समजलं का? हे कॅल्क्युलेशन समजून घ्या कसं कॅल्क्युलेशन केलं ते. ओके, समजलं का हे कॅल्क्युलेशन. पॉईंट मधला गुणाकार कसा केला जातो. पॉईंट मधला गुणाकार कसा केला जातो. आता समजा इथं जर एक आहे, समजा इथं जर एक आहे आणि इथं जर 2 आहे आणि संख्या समजा आणखी अशी आली, तर पॉईंट नंतर इथं 2 आणि 2 4 संख्या आहेत म्हणून दशांश चिन्ह 1 2 3 4 4 पॉईंट अलीकडे. अशा पद्धतीने दशांश द्यायचा गुणाकार करताना. समजलं काय? हे खूप महत्वाचं आहे, पॉईंट देणे. समजते का हे? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण बऱ्याच जणांना हे माहित नसतं. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होतो, गुणाकार येतो परंतु पॉईंट कुठं द्यायचा कळत नाही, आणि पॉईंट इकडे तिकडे दिला तर अर्थ बदलतो. ठीक, चला आता इथं उत्तर किती आलं, 10.4 छेद 10. कारण हा हा झिरो कटलाय, हा झिरो कटलाय, आणि आपल्याला बघा खाली 10 आहेत म्हणून जशाच तशी संख्या लिहा, आणि इथं पॉईंट इथं आहे. आता इथं 10 असल्यामुळे काय आणखी एक पॉईंट अलीकडे आला, पॉईंट एक घर अलीकडे आला म्हणून 1.04 हे त्याचं उत्तर आलं, 1.04. आता याच्यात दोन तीन पद्धती आहेत, कोणत्याही पद्धतीने हे आपण सोडू शकतो. ही एक पद्धत आहे. दुसरी गोष्ट, इथं पॉईंट हे 0 0 कट न करता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं, किंवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि किंवा हा इथला पॉईंट या दोघांचा भागाकार केला आणि पुन्हा गुणाकार केला तरी चालतो. उत्तर हेच येणार आहे. ओके, चला आता पुढचा आणखी एक पॉईंट पाहू. हा, 1590 चे 0.15% म्हणजे किती. 15% म्हणजे किती, 0.15. चला 1590. थोडंसं हार्ड आहे, तर ए आहे.
बरोबर. फक्त एक विनंती आहे आपल्याला, म्हणजे एक विनंती अशी आहे की आपण हे गणित सोडवताना कॅल्क्युलेटरचा किंवा मोबाईलचा वापर करू नये. म्हणजे असं हे काय, हे आपण आपल्याशी प्रामाणिक असावं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटरवर असणार आहे, ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देता, देर इज नो कॅल्क्युलेटर, देर इज नो मोबाईल. तिथं मोबाईल नाही, कॅल्क्युलेटर नाही, तुम्हाला सोडवायचं आहे. मग त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी नाही, स्नेहा मॅम, गैरसमज करून घेऊ नका. मी असं इन जनरल सांगतो आहे, सर्वांसाठी सांगतो आहे की तुम्ही स्वतः सोडवा. इन जनरल सांगतो आहे, मी कुणावरच ब्लेम करत नाही. इन जनरल सांगतो आहे की तुम्ही स्वतः सोडवा, कॅल्क्युलेटर किंवा मोबाईलचा वापर करू नका. एवढंच फक्त जस्ट एक प्रामाणिक विनंती आहे. मी कुणाला म्हणत नाहीये तुम्ही सोडवता म्हणून, तसं एक यस. हा, बरोबर आहे उत्तर सर्व. योगिता मॅम बरोबर आहे आपलं. हा, दीपाली मॅम आपलं पण बरोबर आहे. वैभव मॅम पॉईंट चुकला आपला, पॉईंट चुकला, पॉईंट. वैभव मॅम. शीतल मॅम बरोबर आहे. ओके, बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे. हा, चेतना मॅम आपलं पण बरोबर आहे. प्रथमेश सर बरोबर. सुधीर सर आपला खूपच डिफरन्स आला, खूपच लांब गेले तुम्ही. पॉईंट वन वन 2 पॉईंट मध्ये उत्तर येतं, तुम्ही 178 पर्यंत गेले. नीट करा, पॉईंट चुकला तुमचा. नीट करेक्ट करा, पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. चला पटकन, आपला वेळ खूप फास्ट मध्ये जातोय. 23 असं. किशोरी मॅम आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं. हा, सुप्रिया मॅम बरोबर आहे आपला. ओके, चला इकडे लक्ष द्या. याचं उत्तर डायरेक्टली लिहितो मी. 2.385 हे त्याचं उत्तर आहे. 2 नंतर पॉईंट आहे, 2 नंतर पॉईंट आहे. कसं जर हा, हे समजलं नसेल तर मी बोर्डवर सांगू शकतो. बोर्डवर मी तुम्हाला सांगू शकतो, जर कोणाला समजलं नसेल तर. कोणाची जर कमेंट असेल तर समजावून सांगा, तर मी सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. जर नसेल तर आपण पुढे जाऊ. ओके, सांगा सर. ओके, सांगा सर. ठीक. हे हे उत्तर खाली लिहितो मी. चला, हे 1590 चेच आहे गणित म्हणून गुणाकार. 0.15/100. ओके, आता याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार केला तर किती येतो? बरं, आता करून दाखवतो तुम्हाला गुणाकार. ओके, 1590, कारण हे आपल्याला पण यायला पाहिजे. 0.15 असं गुणाकार आहे. 500, 9 5 45, 4 आले. 5 5 25 आणि 4 29, 2 आले. 5 1 5, 5 2 7. पहिलं पद संपलं. दुसरं, एक न ज्यावेळेस गुणाकार करायचा असतो त्यावेळेस वरची संख्या डायरेक्टली लिहायची, तिथं गुणाकार करत बसायचं नाही, कारण गुणाकार चेंज येत नसतो. ओके, आणि पहिलं पद संपलं, दुसरं पद संपलं. पुढं 4 पद आहेत तर 4 शून्य लिहून टाका, कारण 0 न कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं तर उत्तर शून्यच येत असतं. शून्याला शून्य आलं, 5 आले. 9 9 18, हाताला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, हाताला 1 2. आता आता हा, आता इथं समजून घ्यायचं. 23,850 आलं, परंतु इथं पॉइंट काय आहे लक्षात ठेवा. हे पॉइंट समजून घ्या.
0.0 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून आपल्याला हे 2 अंकानं पॉईंट इथं द्यायचं आहे. ओके, म्हणजे किती 238 काय आहे 238.50 छेद 100 हे उत्तर आलं म्हणजे अगोदरची स्टेप आहे. आता शेवटी उत्तर काय येणार संख्या जशाच तशी लिहा 23850 हा पॉईंट इथं आहे. फक्त आता काय करायचं पॉईंट इथं आहे ना हा पॉईंट बघा इथं पॉईंट आहे आणि इथं खाली 100 आहे. हा जो पॉईंट असतो हा पॉईंट इथं जेवढे शून्य आहे त्यांना 2 ना अलीकडे शिफ्ट करायचं एवढंच फक्त करायचं. काय करायचं हा पॉईंट 1 आणि 2 पदानं इथं येतो म्हणून हा पॉईंट इथला निघून जातो. कशामुळे निघून जातो ह्या 2 झिरो मुळे कारण ऑलरेडी पॉईंट आहे. एका संख्येमध्ये 2 पॉईंट कधीच नसतात. एका संख्येमध्ये 2 पॉईंट असू शकतात का नाही 2 पॉईंट असू शकत नाही. मग काय आहे हा पॉईंट 2 ना अलीकडे येणार. ओके हे उत्तर आलं. पुढे 0 नाही दिला तरी चालतं. समजलं का हे समजलं का ओके चला आता शेवटचं एक गणित घेऊत आपण थोडं इंटरेस्टिंग आहे पण समजून घ्या. शेवटचं एक गणित लास्ट आता याच्यामध्ये पॉईंटचा खेळ आहे सगळा. कसं आहे बघा शेवटचं गणित आलं सर्वांना तर वेल अँड गुड. काय आहे पहा प्रश्न 0.18 चे 0.9% म्हणजे किती. स्पर्धा परीक्षावाले काय करतात ते पॉईंट खेळतात. त्याच्यामुळे काय होतं आपले जे शिक्षक असतात ज्यांचं गणिताचा बॅकग्राऊंड नाहीये ते भीतात अशा प्रश्नांना कितीतरी करतात किंवा अंदाज टप्पू उत्तर देतात. तर तसं नका करू. आपल्याला ह्याचं लॉजिक माहिती आहे कन्सेप्ट माहिती आहे तर आपल्याला उत्तर काढता येतं. ओके चला स्टार्ट. याचं उत्तर काढून दाखवा. हे सोडून पण दाखवतो मी काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला उत्तर आलं तर वेल अँड गुड. हो बरोबर जयश्री मॅम कॉंग्रॅच्युलेशन आपलं उत्तर बरोबर आहे. स्नेहल मॅम आपलं पण उत्तर बरोबर आहे अभिनंदन. अर्चन मॅम बरोबर श्रेया मॅम बरोबर व्हेरी गुड. किशोरी मॅम बरोबर 1-0 कमी पडला ना. हा आपलं उत्तर नाही 0 चुकीचे दिले लक्ष्मण सर थोडस पॉइंट व्यवस्थित करा. अमाऊंट बरोबर आहे पॉइंट थोडासा चुकला लक्ष्मण सर. चेतना मॅम 1 पॉइंट एका ठिकाणी चुकला. पॉइंट महत्वाचे आहे तो. हा दीपाली मॅम बरोबर आहे आपला. हा चेतना मॅम आता बरोबर आहे. मग पण बरोबर असेल मे बी तुमचं टाईप करताना मिस्टेक झाली. चला व्हेरी गुड खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. वैभव मॅम पॉईंट चुकला आपला. स्टार्टिंगलाच पॉईंट द्या म्हणजे उत्तर बरोबर येईल. चला आतापर्यंतचे उत्तर बरोबर आले काही जणांचे चुकले तर थोडस समजून घ्या. 0.18 मल्टिप्लाय बाय 0.900 इथं काय आहे या दोघांचं कॅल्क्युलेशन आहे. हा बरोबर आहे प्रथमेश सर आता बरोबर आहे. या दोघांचं कॅल्क्युलेशन किती होतं बघा. या दोघांचं कॅल्क्युलेशन होतं 0.
162/100. ओके, आता हे गुणाकार करता येईल तुम्हाला, फक्त उत्तर जे आलं त्याच्यामध्ये 3 पॉईंट अलीकडे द्यायचं, एवढंच फक्त करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करून दाखवायचं का मला सांगा, कुणाचं काही कन्फ्युजन आहे का, पॉईंट पॉईंटचा गुणाकार कसा करायचा? कुणाचं आलं तर मी ते सोडून देईन, दाखवेल. हा गुणाकार करायचा का? ओके, विचार सर एकदा सांगा म्हणतायत. ठीक आहे, 0.18 मल्टिप्लाय बाय 0.9. ओके, तर हा 8×9 = 72. ओके, 7 आले. 9×1 = 9, 9 आणि 7 16, 16, 9 आणि 7 16. आता इथं 900 आणि वरचा एक म्हणजे इथं आलं उत्तर. ओके, 162. आता ह्याचा विषय संपला, पहिलं पद संपलं, 0 न गुणाकार केला, 0 झाला. आता याच्यामध्ये काय करायचं हे समजून घ्या. हे 2 जसे असतात ते 6 जसे असतात ते 1 जसे असतात आणि 0 जसे असतात, हे बेरीज केली आपण. आता महत्वाचं काय आहे, महत्वाचं आहे पॉईंट नंतर इथं किती संख्या आहेत, 1 आणि 2, आणि इथं पॉईंट नंतर किती आहे, 1. अशा 3 संख्या आहेत, बरोबर आहे. ह्या ज्या तीन संख्या आहेत, या 3 संख्येमुळं आपल्याला जो इथं पॉईंट जायचा आहे, कारण आतापर्यंत आपण पॉईंट कन्सिडर केला नाही, आपल्याला उत्तरामध्ये पॉईंट कन्सिडर करायचा आहे. 1, 2, 3 संख्या आहे, म्हणून राईट हँड साईडने आपल्याला 3 संख्या मोजायच्या आहेत. 1, 2, 3 म्हणजे पॉईंट इथं आला, म्हणून पॉईंट असा आहे. समजलं, हेच खूप महत्वाचं आहे पॉईंट. आणि इथं बरेच विद्यार्थी इथं गोंधळून जातात की सर आम्हाला पॉईंट द्यायचाच कळालं नाही. आता आपले पण बरेच जण हुशार विद्यार्थी आहेत ज्यांनी उत्तर बरोबर काढले, परंतु पॉईंट इकडे तिकडे दिला. आणि पॉईंटला तर महत्व आहे, उत्तर आपल्याला त्याशिवाय होणारच नाही. आपली जी टेट परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये त्यांना कम्प्युटर अगोदरच उत्तर फीड आहे. तुम्ही 0.05 आणि 0.5 आणि 0.0005 ह्याच्यामध्ये कम्प्युटर डिटेक्ट करणार आहे, त्याला माहित आहे काय उत्तर आहे ते, त्याच्यामुळे तुमचा पॉईंट सुद्धा महत्वाचा असतो. समजलं का हे कॅल्क्युलेशन समजलं का सांगा मला. कुणाला काही समजलं नसेल तर मी डबल सांगतो, तुम्हाला समजणं हेच महत्वाचं आहे. समजलं का हे कॅल्क्युलेशन कसं आलं ते? हा, लवकर समजलं नाही? चला, हा आता याच्या पुढं शेवटी उत्तर, हा ओके, शेवटी उत्तर काय आहे, आपल्याला खाली 100 आहेत ना, वरची संख्या जशाच तशी अगोदर लिहा, पॉईंटचा विचार पुन्हा करा. जशाच तशी संख्या लिहिली, आता इथं 2 शून्य आहेत ना, पॉईंट अलीकडे कुठं, हा थांबा, इथं पॉईंट आहे ऑलरेडी, म्हणून काय करायचं आपल्याला, इथं समजून घ्या, इथं पॉईंट ऑलरेडी आहे म्हणून इकडे 2 शून्य वाढवा आणखी, आणि हा पॉईंट शिफ्ट करून इथं आणा, कारण इथं ऑलरेडी 2 आहेत म्हणून इथला पॉईंट निघाला आणि इकडे पॉईंट आला. ओके, म्हणून 0.00162 असं त्याचं उत्तर आहे. ओके, 10:15 वाजलेले आहेत. जनरली आपल्याला 10ला बंद करायचं, पण मला 10 पर्यंत मला जे शिकवायचं असतं तेवढं होतच नाही, त्याच्यामुळे मला पुढचे 15 मिनिटं घ्यावे लागतात. थोडस इनकन्व्हिनियन्स असेल तुम्हाला, परंतु तेवढं घ्यावंच लागतं. तेवढं घेतलं तरच मला वाटतं की तुमच्यापर्यंत व्यवस्थित ज्ञान पोहोचलं असेल. 1 तास लागतोच एखादं लेक्चर घ्यायला. ठीक आहे, तर हे समजलं का आज जे शिकवलं ते इंटरेस्टिंग वाटलं, आवडलं हे? स्क्वेअर रूट वरचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. ओके, घेतो मी, चालेल चालेल. आपल्या ज्या सूचना असतील त्या पण नक्कीच मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेन. समजलं? ओके, चला. आता याच्यामध्ये आहे ना अपूर्णांक जे आहेत, अपूर्णांकाचं उद्या आपण घेऊ, अपूर्णांकाची शक्यवारी कशी असते ते. आता आपण दशांश अपूर्णांक पाहिले आणि रेग्युलर नंबर म्हणजे जे असतात ते पाहिले. छेदाचं
कारण बघा गणितामध्ये तुम्हाला जिथं छेद आला, जिथं पॉईंट आला, तिथं जे भितात विद्यार्थी ते भ्यायला ना पाहिजे. माझं असं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही पॉईंट आला ना, उत्तर काढा हो. उत्तर काढूनच आपल्याला पर्सेंटेजची शाब्दिक उदाहरणं आपण घेणारच आहेत, काही प्रॉब्लेम नाही. डेफिनेटली आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके, आणखी काही सूचना आहेत का? सूचना म्हणा, काही अडचणी आहेत का? एक शेवटचे 2-3 मिनिटं. काही अडचणी, काही सूचना असतील तर ऑलवेज वेलकम. एक 2-3 मिनिटं. ओके, मे बी काही सूचना किंवा अडचणी नाही असं आपण समजू आणि या ठिकाणी आजचं लेक्चर स्टॉप करू. ओके, गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. Good night. Meeting in for all.